अधिक मासाच्या म्हणजेच पुरुषोत्तम मासाच्या शेवटच्या 5 दिवसांना आध्यात्मिक भाषेत महापुण्यदायी पर्वकाळ असे मानले जाते. जर संपूर्ण महिन्यात काही कारणास्तव व्रत वैकल्ये जमली नसतील तर या शेवटच्या 5 दिवसात केलेली साधना संपूर्ण महिन्याचे पुण्यफळ मिळवून देणारे आहे. अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसात जप, दान आणि पूजेचे फळ अनेक पटींनी मिळत असते. जर संपूर्ण महिन्यात विधी करणे शक्य झाले नसेल तर शेवटच्या या 5 दिवसामध्ये केलेली भक्ती संपूर्ण अधिक मासाचे पुण्य मिळवून देते. या दिवसात नामजप व ईश्वराचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की शेवटच्या 5 दिवसात पंचरात्रीचे व्रत कशा पद्धतीने करावे. आत्तापर्यंत काही कारणास्तव तुम्हाला कोणत्याही प्रकारची सेवा करणं शक्य झालं नाही किंवा आपण भरपूर प्रकारच्या साधना या अधिक महिन्यामध्ये आपण केलेली आहेत, या लोकांसाठी देखील आणि ज्यांना काहीच सेवा करणं शक्य झालं नाही काही कारणास्तव, तर अशा सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. कारण ज्यांनी सेवा केल्यात त्यांनी देखील ही सेवा करायची आहे आणि ज्यांना काहीच जमलं नाही त्यांनी देखील ही सेवा करायची आहे. कारण हे अधिक महिना नंतर 3 वर्षांनीच येणार आहे. हा योग नंतर 33 महिन्यानंतरच आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला काही कारणास्तव कोणतीच सेवा करणं शक्य झालं नसेल आणि या 5 दिवसात जर तुम्ही ही सेवा केली तरी देखील तुम्हाला संपूर्ण अधिक महिन्याचे फळ मिळवून देऊ शकते. यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे. म्हणजेच उद्यापासून, उद्या 11 जून आहे. उद्या आहे कमला एकादशी. उद्याचं महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे. या 5 दिवसातील सर्वात पवित्र दिवस असा मानला जातो म्हणजेच कमला एकादशी. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने घरातील दारिद्र्य देखील दूर होत असते. 12 जूनला आहे प्रदोष व्रत. हा दिवस भगवान शिव आणि विष्णू यांच्या संयुक्त पूजेसाठी उत्तम आहे. संध्याकाळी महादेवांना प्रदोषाची पूजा अर्पण केल्याने संकटांचे निवारण होत असते. 13 जूनला आहे मासिक शिवरात्री. या दिवशी रात्रीच्या वेळी शिव आराधना किंवा ओम नमः शिवायचा जप केल्याने मानसिक शांतता लाभते. 14 जून रोजी आहे दर्श अमावस्या. अमावस्येला या दिवशी प्रारंभ होणार आहे. पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या नावाने तर्पण किंवा दान करण्याचा हा शुभ दिवस मानला जातो. 15 जून रोजी आहे सोमवती अमावस्या. अधिक मासाची समाप्ती असणार आहे. या दिवशी सोमवार आणि अमावस्येचा हा दुर्मिळ संयोग अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी तीर्थस्नान आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आता तुम्हाला मी सांगते या 5 दिवसाचं विशेष महत्त्व तुम्हाला सांगितलं. या 5 दिवसामध्ये कोणकोणते दिवस येत आहेत बरोबर, 11 जून ते 15 जूनपर्यंत. आता पंचरात्रीचं व्रत कशा पद्धतीने करायचं, ज्यांना कोणतीच सेवा करता आली नाही त्यांनी कशा पद्धतीने सेवा करायची ही जाणून घेण्याची उत्सुकता देखील तुमच्या मनामध्ये असणार आहे बरोबर. बघा, पंचरात्रीचे व्रत म्हणजे काय करायचं आहे. आपल्याला कोणतीच सेवा करणं शक्य झाली नाही तर या 5 दिवसामध्ये करायचे आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच 11 तारखेला सकाळी ज्यांचं एकादशीचं व्रत असणार आहे ते व्रत करणार आहेत. ज्यांना जे व्रत करत नाहीत पण सेवा करतात अशांनी फक्त सेवा करायची आहे. तुमच्या घरामध्ये सगळ्यात अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे पहिल्या दिवशी आणि नंतर हे 5 दिवस आपल्याला व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे उपवास करायचा का, तर उपवास केला तरी चालेल, नाही केला तरी देखील चालणार आहे. 5 दिवस उपवास करण्याची काही देखील गरज नाही आहे. तुम्हाला फक्त पंचरात्रीची या सेवा करायची आहे, तो व्रत करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा फुलं अर्पण करायची आहेत, तुम्हाला जानवे अर्पण करायचे आहेत, त्यांना गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि त्यांना त्यांच्या जागेला स्थानापन्न करायचं आहे. नंतर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला तामणामध्ये घ्यायची आहे. आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने तुम्हाला जप करायचा आहे. आता सेवा कोणत्या करायच्या, व्रत कोणतं करायचं हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या दोघांचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न करायचं आहे. आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती त्यांच्या जागेवर स्थानापन्न करायची आहे. वेगळी पूजा मांडणी करण्याची काही गरज नाही. आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आता तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कशासाठी, कारण आपण संकल्पामध्ये बांधलो जातो. संकल्प केल्याने आपली सेवा फलद्रूप होत असते, आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं. यासाठी कोणत्याही सेवेचा संकल्प घेतल्यास आपली सेवा न खंडित होता ते आपली पूर्ण होते आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं. यासाठी आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. आता बघा, संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे. संकल्प कसा घ्यायचा आता प्रत्येकाला माहिती आहे. आणि
तुम्ही कोणती सेवा करणार आहात या 5 दिवसामध्ये. आता मी पुढील सेवा तुम्हाला सांगणार आहे. या सेवेमधली संपूर्ण सेवा तुम्ही देखील करू शकता, नाहीतर कोणती तरी एक सेवा तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये येतो भगवान विष्णूंचा म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर रोज अभिषेक करेन, किंवा तुम्ही श्रीहरी विष्णूंचं जे विष्णू सहस्त्रनाम आहे त्याचं पठण करेन. मग 1 वेळा करा, 3 वेळा करा, 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, ते तुम्ही स्वतः बोलायचं आहे. किंवा भरपूर लोकांनी या अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं आहे 3 रात्रीचं, बरोबर. तर तुम्ही 5 रात्रीचं अनुष्ठान देखील करू शकता. नाही तुम्हाला 3 रात्रीचं करायचं आहे तर या 5 दिवसामध्ये कधीही 3 रात्रीचा अनुष्ठान तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनामाचे प्रत्येक नाव घेऊन भगवान विष्णूंना आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो. अशी देखील सेवा करू शकता. आता तुम्ही म्हणाल की रोज एवढी तुळशीपत्र कुठून आणायचे, तर तुम्ही एक जरी तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्त्रनाम पठण केले तरी देखील विष्णू सहस्त्रनामाचे जेवढी सहस्त्रनाम आहेत तेवढे नाम पठण करून तेवढी तुळशीपत्र अर्पण केलेलं पुण्य आपल्याला लाभत असतं. यासाठी तुम्ही ही देखील एक सेवा 5 दिवसामध्ये करू शकता. किंवा तुम्ही रोज भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक म्हणायचा आहे. पुरुष सुक्तम म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे. पुरुष सुक्तम म्हणून अभिषेक करेन व जी काही आरती आहे ती तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता, किंवा एक वेळेस आरती करण्याचा संकल्प करू शकता या 5 दिवसामध्ये. म्हणजे भरपूर सेवा आहेत. तुमच्या कुळदेवीचा कुळाचार राहिला असेल, कुलदेवीची ओटी भरायची राहिली असेल, कुंकुमार्चनची सेवा राहिली असेल, सत्यनारायण राहिला असेल, त्याच पद्धतीने तुम्हाला एखादं दुर्गा सप्तशतीचा पाठ राहिला असेल, अजून कोणत्या तुमच्या सेवा राहिल्या असतील, किंवा तुम्ही माता लक्ष्मीचं जी सेवा आहे कुंचमची, ती देखील कुंचमची सेवा या 5 दिवसामध्ये करू शकता. कारण अत्यंत पवित्र असा हे शेवटचे 5 दिवस आहेत. या 5 दिवसानंतर नंतर आपल्याला 3 वर्षानंतरच हा मुहूर्त लाभणार आहे. त्यामुळे ही चूक करायची नाही आणि हा योग आपल्याला टाळायचा नाही. या योगात आपल्याला सेवा करायच्याच आहेत. त्याच पद्धतीने बघा 33 अंकांचे महत्त्व देखील आहे, म्हणजे दीपदान. आता हा धोंड्याचा महिना म्हटला जातो. अधिक मासामध्ये 33 कोटी देव प्रसन्न होतात असे मानले जाते. त्यामुळे शेवटच्या दिवसात 33 अनारसे किंवा 33 वस्तूंचे दान ब्राह्मणांना किंवा गरजूंना तुम्हाला द्यायचं आहे. तसेच आपण जावयाला विष्णूचे रूप मानून धोंड्याचे जेवण घालण्याची आपली परंपरा आहे ती आपण पूर्ण केलेलीच आहे. जर राहिली असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने 33 दीपदान, त्याच पद्धतीने 33 दिवे लावून किंवा 33 वाती लावून आपल्या घरातील सर्व देवांना किंवा 33 देवांचं स्मरण करून आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे. अशा पद्धतीने 33 संख्येला अतिशय महत्त्व आहे. कुलदेवीची ओटी जर भरली नसेल तर तुम्हाला महिना संपताना आपल्या कुलस्वामिनीची आणि स्वतःच्या आईची खणानारळाने ओटी भरायची आहे. ओटी भरल्यामुळे कुलवृद्धी होते आणि कुटुंबावरती देवकृपा देखील राहत असते. या अधिक मासामध्ये सुहासनींनी गुप्त वाण द्यायचं आहे. कशा पद्धतीने सुहासनीनं गुप्तवान द्यायचं आहे बघा. अधिक मास संपण्यापूर्वी सुहासनी स्त्रियांनी साडी, हळदी कुंकू, फळे किंवा एखादी सौभाग्य वस्तू गुप्तवान म्हणून देण्याची प्रथा आहे, ज्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य लाभत असते. त्यामुळे तुम्ही गुप्तदान म्हणून तुम्ही सुहासनीला एखादी वस्तू देखील दान करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे 5 दिवस साजरा करायचा आहे आणि 5 दिवसात भरभरून सेवा अशा करायच्या आहेत. आणि नंतर या 5 दिवसाच्या सेवा झाल्यानंतर आपल्याला छोटंसं उद्यापन देखील करायचं आहे. आता 11 जून ते 15 जूनपर्यंत आपल्या 5 दिवसाच्या सेवा असणार आहे. तर 16 जूनला तुम्हाला याचं उद्यापन, दुसऱ्या दिवशी सकाळ उठून आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन काय करायचं, जसं सांगितलं बाप्पाच्या मूर्तीवरती तो अभिषेक घालायचा, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा, तुम्हाला आरती वगैरे करायची आहे, धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे. आणि आरती वगैरे झाल्यानंतर जो काही गोडाचा नैवेद्य तुम्ही केलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे आणि ही सेवा करून घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. अशा पद्धतीने या 5 दिवसाचं अतिशय असं महत्त्व आहे. हे 5 दिवस पूर्ण सात्विकपणे तुम्हाला अन्न ग्रहण करायचं आहे. सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे आणि घरात कलह वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, त्यामुळे आपल्या घरामध्ये हे सगळे 5 दिवस आपल्याला पाळायचे आहेत. जो कोणी हे शेवटचे जे 5 दिवस आपल्याला भेटतात, या शेवटच्या 5 दिवसामध्ये हे व्रत करतो, त्याची इच्छा पूर्ण होते, इच्छापूर्ती होते आणि त्याला संपूर्ण अधिक महिन्याचं अधिकस्य असं फळ देखील प्राप्त होत असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा करायला अजिबात विसरायची नाही आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.